सुदर्शनाय नमः। ओम मृगवेदाय नमः। ओम यजुर्वेदाय नमः। ओम सामवेदाय नमः। ओम अथर्ववेदाय नमः। ओम गंगाधराय नमः। ओम जलस्थाय विष्णवे नमः। ओम जमुनाय नमः। आता सोमवार नमः। ओम सुनंदाय नमः। त्याचा बॅलन्स करून सोमवार नमः। ओम प्रबलाय नमः। ओम भद्राय नमः। ओम सुभद्राय नमः। ओम विष्णुर्वासापतये नमः। ओम जिष्णवे नमः। ओम नमो भगवते महापुरुष पूर्वजाय नमः। ओम वैकुंठाधिपतये नमः। ओम चराचरस्थाय नमः। ओम जलस्थविष्णवे नमः। ओम जलशायिने नमः। ओम लक्ष्मीप्रियाय नमः। ओम हस्ते जलमादाय अनेन कृतेन यथार्चनेन तुलसीदलार्चनेन महाविष्णुगोपालदेवताः प्रियन्तान्नमो। आणि सोडून द्या, फक्त सोडायचं. नमस्कार करायचा. वसुदेव सुतं देवं कंसजाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नमः नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंद वासुदेव नमोस्तुते प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. आता आपली पवित्र काढून घ्या, देवाला नमस्कार करा. नंतर यांच्या दोघांकडनं आता पुढचे ग्रहांची आणि रुद्र स्थापन करून घेतो. त्यानंतर मग हे उपाय सांगतो. म्हणजे आजचं हे सत्र या ठिकाणी काढतो. श्रीमद भागवत कथा प्रित्यर्थ आम्ही अकोला येथे कथा करत असताना कथेची सांगता म्हणून लघु विष्णू याग एक जो लघु विष्णू याग या ठिकाणी करतोय. ह्या यागासाठी जे आमचे गुरुजी आहेत होता म्हणून आम्हाला लाभलेले, त्यांच्याकडून यज्ञाची माहिती जाणून घेऊयात आपण. गुरुजी जरा सांगाल की ही पूजा आपण कशासाठी करतोय? श्रीमद भागवत सप्ताह आरंभ झाल्यापासूनचा आजचा 7वा दिवस. या संपूर्ण कथेचं संपूर्ण फल प्राप्त व्हावं. श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ, कीर्तन, नामस्मरण, नवविधा भक्ती यांचं संपूर्णता फल प्राप्त होण्याकरता या ठिकाणी आपल्या पूर्वजांचा उद्धार होण्यासाठी आधी या ठिकाणी गणपती पूजन, पुण्याह वाचन, त्यानंतर मातृका पूजन, त्यानंतर आचार्यादि ऋत्विक वर्ण दिग्रक्षणम, नांदी श्राद्धांतचं पंचांगकर्म या ठिकाणी करून प्रधान सर्वतो भद्रमंडल देवता स्थापन करून त्यावरती विष्णू यंत्र स्थापन करून त्यावरती विष्णू प्रतिमेला महाअभिषेक पूजन करून विष्णूचं सांगोपांग पूजन करून विष्णूला तुळसी दलार्चन करून धूप दीप कर्पूर आरार्तिक्याने या ठिकाणी विष्णूचं पूजन संपन्न केलंय. आजच्या दिवसाचे या ठिकाणचं हे कर्म या ठिकाणी आटोपलेलं आहे. उद्याच्या दिवशी हवन पूर्णाहुती हा कार्यक्रम असणार आहे. या ठिकाणी हवन केलं जाणार आहे. या ठिकाणी धन्यवाद गुरुजी. हे आमच्या जे कथेचे यजमान आहेत श्री मदनदादा देशमुख आणि त्यांच्या धर्मपत्नी मीनाक्षी देशमुख यांची एक छोटीशी यात्रा कंपनी आहे, गुरुकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. लोकांना अनेक त्या ठिकाणी यात्रेला घेऊन जातात आणि तीर्थयात्रा त्या ठिकाणी घडवतात. तीर्थयात्रा घडवल्याच्या नंतर आता ज्ञानदानाचं एक कार्य आपल्या हातून व्हावं. दाता तोच जाणा जो नारायणा स्मरवी म्हणून श्रीमद भागवत कथेचं आयोजन यांनी केलेलं होतं. आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी सांगत असतो की श्रीमद भागवत कथेच्या आयोजनामध्ये हा विष्णू याग झालाच पाहिजे. त्यामुळे माझे परममित्र
आचार्य वेदशास्त्र संपन्न तर्केश्वर महाराज माझे बालपणीचे मित्र देखील आहेत, ते माझ्याबरोबर आलेले आहेत आणि ह्या पूजेचं सर्व त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांनी पौरोहित्य ह्या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून मी त्यांचा आभारी आहे. बाकी आवथीचा जो कार्यक्रम आहे, कशा प्रकारे शाकल्य त्या ठिकाणी बनवलं जाईल किंवा हवन सामुग्री तयार केली जाईल आणि कशा प्रकारचा हा यज्ञ असेल, मी उद्या दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.